नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित या विषयातील पहिल्या घटकातील दुसरा पाठ. त्या पाठाचं नाव आहे 10 अंकी संख्यापर्यंतचे अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन. या पाठातील स्वाध्याय 2.2 मधील सर्व उदाहरणे स्पष्टीकरणासहित आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा सर्वांनी अगदी 10ही प्रश्न व्हिडिओमधील स्पष्टीकरणासहित सर्वांनी पहा आणि नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर मग आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे या स्वाध्यायामधला. या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे. ही संख्या अक्षरात कशी लिहाल? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी वारंवार सांगत आलेलो आहे की संख्याचं जर वाचन करायचं असेल तर त्या संख्यामध्ये जर योग्य ठिकाणी स्वल्पविरामांचा जर आपण वापर केला तर ती संख्या अगदी सहज पद्धतीने आपल्याला वाचता लिहिता येऊ शकते. पहा, तो स्वल्पविराम देण्याचा जो नियम आहे, संख्येच्या उजवीकडून पहिले 3 अंक सोडून कॉमा आणि नंतर 2-2च्या गटामध्ये स्वल्पविराम द्यावा. नंतर आपल्याला ती संख्या पटकन वाचता येईल. 9,90,999 ही संख्या आहे. ती पर्यायामध्ये कुठे आहे पहा. 99,000 या ठिकाणी सुरुवातीलाच आपल्याला ही दिलेला जो पर्याय आहे तो अगदी चुकीचा वाटत आहे. पहा, या ठिकाणी 9,90,000 आहे, पण या ठिकाणी पहिला पर्याय आहे 99,999, म्हणजे ही उत्तर काही येऊ शकणार नाही. पहा, दुसरा प्रश्न आहे 9,90,999, म्हणजे अगदी बरोबर आहे. पहा, 9,90,999 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे ह्या संख्येचं वाचन असेल, अक्षरात लेखन असेल. यानंतर दुसरा प्रश्न आहे पहा, सर्वात मोठ्या 7 अंकी संख्येपेक्षा 1ने लहान असणारी संख्या पुढीलपैकी कोणती आहे? विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदर संख्याचं वाचन लेखन शिकलेलोच आहोत. मोठ्यात मोठी संख्या कशी लिहायची, लहानात लहान दिलेले अंक किती अंकी लिहायची, ती संख्या कशी लिहायची हे आपण शिकलेलो आहे. या ठिकाणी आपल्याला मोठ्यात मोठी 7 अंकी संख्या लिहायची आहे आणि त्या संख्येपेक्षा 1ने लहान असणारी संख्या पुढीलपैकी कोणती आहे हे आपल्याला शोधायचं आहे. पहा, प्रथम आपण मोठ्यात मोठी 7 अंकी संख्या लिहू. पहा, मोठ्यात मोठी संख्या लिहित असताना जेवढ्या अंकी संख्या लिहायचे तेवढ्या वेळेस जर आपण 9 हा अंक लिहिला तर ती मोठ्यात मोठी संख्या तयार होत असते. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला संख्या वाचनासाठी स्वल्पविरामांचा वापर करावा लागेल. 5 संख्या मोठ्यात मोठी या ठिकाणी मिळालेली आहे 99,99,999 आणि याच्यापेक्षा 1ने लहान म्हणजेच या संख्येमधून आपल्याला 1 वजा करावं लागेल, म्हणजे ह्या 7 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येपेक्षा 1ने लहान असलेली संख्या आपल्याला मिळेल. 9तून 1 गेला, 8 राहिले. 9,900,9 स्वल्पविराम 9, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला संख्या मिळालेली आहे 7 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येपेक्षा 1ने लहान असलेली संख्या असेल 99,99,998. या ठिकाणी तिसरा पर्याय जो आहे तो बरोबर असेल 99,99,998. यानंतर तिसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पहा, 2018मध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. 9,9 ही संख्या आपल्याला अंकात लिहायची आहे. हा प्रश्न 2018मध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, 9 हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आणि आपण या पाठाच्या सुरुवातीला जी नियमसूत्रे दिलेली आहेत त्यामध्ये 10 लक्ष बरोबर 1 दशलक्ष होतात. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 10 लक्ष, पहा विद्यार्थ्यांनो, 10 लाख म्हणजेच 10 लाख म्हणजेच 1 दशलक्ष. 1 दशलक्ष, लाख किंवा लक्ष कोणतंही लिहिलं तरी चालेल. लक्ष, 1 दशलक्ष. पहा, या ठिकाणी आपल्याला 9 दशलक्ष लिहायचं आहे. पहा, 1 दशलक्ष म्हणजे 10 लक्ष होत आहेत. 1 दशलक्ष म्हणजेच 10 लक्ष. 1 दशलक्ष बरोबर 10 लक्ष. या ठिकाणी आपल्याला 9 दशलक्ष लिहायचे आहेत, म्हणजेच 9 दशलक्ष बरोबर
10 लक्ष 10 गुणिले 9 करावं लागेल, म्हणजेच 90 लक्ष होईल. 9 दशलक्ष म्हणजेच 90 लक्ष, म्हणजे 90 लक्ष आपण जर अंकात लिहिली संख्या तर ती या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. 90 लक्ष 9 म्हणजे एकक स्थानचा अंक हा 9 असणार आहे. 90 लक्ष 9 या पद्धतीने आपल्याला ही संख्या अंकात लिहिता येईल. विद्यार्थी मित्रांनो, पहा पर्यायामध्ये आपण शोधू. हे 9 लक्ष आहे. 9 लक्ष तर येणारच नाही, कारण आपल्या सुरुवातीलाच 90 लक्ष आहे. 90 लक्ष 1009 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपल्याला पाठाच्या सुरुवातीला जे दिलेले नियम आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. ते सर्वांनी पाठ करणं किंवा लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. पहा या ठिकाणी 10 एकक म्हणजे 1 दशक, 10,000 म्हणजेच 1 दशहजार, 10 दशलक्ष म्हणजेच 1 कोटी, 10 दशक म्हणजे 1 शतक, 10 दशहजार म्हणजेच 1 लक्ष किंवा लाख, 10 कोटी म्हणजे 1 दशकोटी, 10 शतक म्हणजे 1000, 10 लक्ष म्हणजे 1 दशलक्ष. म्हणजे आताचा जो आपला प्रश्न होता पहा, या नियमामुळे आपल्याला लवकर सोडता येऊ शकतो. 1 दशलक्ष म्हणजे 10 लक्ष. या ठिकाणी आपल्याला 9 दशलक्ष दिले होते, म्हणजेच 90 लक्ष आपल्याला ते काढता आलं. आणि 10 दशकोटी म्हणजेच 1 अब्ज. हे आपल्याला सर्वांना लक्षात ठेवायला हवं. यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, चौथा. 80 लक्ष 80,000 80 ही संख्या अंकात कशी लिहा? ठीक आहे, आपण लिहू. पहा, 80 लक्ष 80 कॉमा 80,000 लक्षच्या नंतर हजारच वाचन येतं. 80,000 1000 80 फक्त 80 आहे, म्हणजे शतक या ठिकाणी दिलेलं नाही. म्हणजे त्या ठिकाणी 0 येईल आणि 80 या पद्धतीनं आपण ती संख्या लिहू शकतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न जर असं आपण जर डायरेक्ट लिहिलं तर चूक होण्याची शक्यता असू शकते. असे प्रश्न जर आपण 80 लक्ष पूर्ण लिहून घ्यायचे, त्याच्यानंतर 80,000 पूर्ण लिहून घ्यायचे, आणि त्याच्यानंतर 80 हे पूर्ण 80 लिहून घ्यायचे, आणि ह्या सर्वांची बेरीज जर केली तर आपलं उत्तर चुकूच शकणार नाही. म्हणजे चुकण्याची शक्यता नसू शकते, आपलं उत्तर अगदी बरोबर येऊ शकतं. पहा, ह्याची बेरीज करू आपण. पहा, या ठिकाणी आपण जे डायरेक्ट संख्या वाचन करून जे लिहिलं होतं त्याच पद्धतीनं अगदी या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना म्हणेल की सुरुवातीला आपण या पद्धतीने संख्या लिहिण्याचा प्रयत्न करावा, आणि जास्तीत जास्त सराव झाल्यानंतर आपण या पद्धतीने उत्तर डायरेक्ट लिहू शकतो. पहा, या ठिकाणी पर्यायामध्ये उत्तर शोधू आपण. 80 लक्ष 80,000 80 80 कॉमाचा 80 लक्ष 80,000 80 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे 5वा. पहा, 5वा प्रश्न आहे, एक संख्या दिलेली आहे आणि ती आपल्याला अक्षरात लिहायची आहे. तुम्हाला मी वारंवार सांगत आलेलं आहे की दिलेल्या संख्येत जर स्वल्पविरामचा वापर नसेल तर आपल्याला संख्या वाचन करण्यास खूपच कठीण जाऊ शकते. यासाठी आपण संख्यामध्ये स्वल्पविरामचा वापर करून घेऊ अगोदर. पहा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष म्हणजे 99 लक्ष ही संख्या आहे. पहा, पर्याय 9 लाख नाही, 99 लाख आहे. 99 लाख म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 6वा. सर्वात मोठ्या 10 अंकी संख्येचे योग्य वाचन दर्शवणारा पर्याय निवडा. सर्वात मोठ्या 10 अंकी संख्येचे योग्य वाचन दर्शवणारा पर्याय निवडा. 10 अंकी संख्येचं वाचन आपल्याला करण्यासाठी जो म्हणजे जशी वाचतो आपण ती संख्या खालची कोणती बरोबर आहे ते या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. मित्रांनो, पहा, या ठिकाणी आपण जर संख्या दिलेल्या 4 पर्याय आहेत त्याप्रमाणे जर आपण संख्या लिहिल्या तर आपल्याला ते 10 अंकी जी संख्या आहे तो पर्याय आपलं उत्तर बरोबर येऊ शकतं. पहा, पहिला आहे 9 कोटी 99 लक्ष 99,000 999 म्हणजे अक्षरी दिलेल्या संख्येचं आपण अंकात लेखन केलेलं आहे. ही 10 अंकी संख्या हवी आहे आपल्याला, पण या ठिकाणी 3 4 5 6 7 8 अंकी संख्या तयार झालेली आहे, त्यामुळे ही उत्तर असणार नाही. पहा, दुसरा आहे 9 अब्ज 99 कोटी. पहा, 9 अब्ज कॉमा 99 कोटी 99 लक्ष 99,000
पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी संख्या पाहण्यास थोडी अडचण जात असेल. पुन्हा लिहू आपण. या ठिकाणी लिहू 9 अब्ज 99 कोटी 99 लक्ष 99,999. म्हणजे या ठिकाणी 3 4 5 6 7 8 9 10 अंक अगदी बरोबर आलेले आहेत. पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अंकी संख्या झालेली आहे. आणि या 10 अंकीचे संख्येचं वाचन आणि अक्षरी लेखनी अगदी दुसरा पर्याय बरोबर आहे. पहा एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज 9 अब्ज 9 अब्ज 99 कोटी 99 कोटी 99 लाख 99 लाख 99,000 99,000 999 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे 10 अंकी संख्येचं वाचन दर्शवणारा अगदी योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण 7वा. आता 7वा प्रश्न आहे 33,70,278 ही संख्या अंकात कशी लिहाल. विद्यार्थी मित्रांनो, संख्या कशी असो ती आपण तुम्हाला जो चौथा प्रश्नामध्ये सांगितलेलं होतं की त्या पद्धतीने जर आपण संख्या तयार केली तर अगदी बरोबर उत्तर आपलं येऊ शकते. पहा या ठिकाणी आपण त्याच पद्धतीनं हा प्रश्न सोडू. 33 कोटी लिहू आपण. लक्ष हजार शतक दशक एकक 33 कोटी लिहिलं आपण. त्यानंतर 70,000 आपण 70,000 लिहू. 1000 10,000 या ठिकाणी 7 येईल. हे 70,000 278 आणि या सर्वांची आपण बेरीज करू म्हणजे आपलं उत्तर चुकणार नाही. 8 7 2 0 7 0 0 3 3. पहा मित्रांनो, 33,70,278 या पद्धतीने अंकात आपल्याला लिहिता येईल. पर्यायामध्ये पहा कुठं आहे. तिसरा पर्याय 33,70,278 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 8वा. 8वा प्रश्न आहे पहा एका 9 अंकी संख्येत दशकोटी स्थानावर 7 हा अंक आहे व उर्वरित सर्व स्थानावर 0 हा अंक आहे. त्या संख्येचे वाचन दर्शवणारा योग्य पर्याय कोणता. पहा मित्रांनो, दशकोटीपर्यंतच्या संख्या ह्या 9 अंकी संख्या असतात हे आपल्याला माहीत आहे. पहा या ठिकाणी दशकोटी स्थानावर हा 7 हा अंक आहे. दशकोटी कोटी दशलक्ष लक्ष 10,000 हजार शतक दशक एकक म्हणजे या ठिकाणी पहा 7 हा अंक दशकोटी स्थानावर आहे आणि उर्वरित सर्व ठिकाणी 0 हा अंक आहे. हा प्रश्न असल्यामुळे आपण सर्व 0 दिलेले आहेत या ठिकाणी. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी ठिकाणी 7 हा अंक आपला अगदी बरोबर आलेला आहे. दशकोटी स्थानावर 7 हा अंक आहे. त्या संख्येचे वाचन दर्शवणारा योग्य पर्याय कोणता. तर वाचन येईल एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी म्हणजे 70 कोटी. 70 कोटी पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं वाचन असेल. यानंतर 9वा प्रश्न आहे या स्वाध्यायामधला. 9वा प्रश्न आहे चढत्या क्रमानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. संख्यांचा चढता क्रम लिहायचा आहे. पर्यायामधून दुसऱ्या ठिकाणची संख्या शोधायची आहे. पण या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलेल्या संख्या अक्षरात दिलेल्या आहेत. ते आपण अंकात लिहून घेऊ म्हणजे आपल्याला उत्तर शोधायला सहज सोपं जाईल. पहा 23 लक्ष 25,000 919 ही पहिली संख्या आहे. 23 लक्ष 25,919 यानंतर शेवटची संख्या आहे 23,35,919
पहा मित्रांनो, 23,25,000 पहिली संख्या आहे आणि शेवटची संख्या 23,35,000 आहे. याचाच अर्थ या तिन्ही संख्या ह्या चढत्या क्रमाने आहेत. तेव्हा आपण पहिल्या संख्येपेक्षा मोठी संख्या 2 नंबरला आपल्याला घ्यावी लागेल आणि त्याच्यापेक्षा मोठी ही तिसरी संख्या असेल. पहा पर्यायामध्ये शोधू आपण. 23,25,000 आहे, 23,29,000, 23,24,000, 23,36,000, 23,25,199. पहा विद्यार्थी मित्रांनो, पर्यायाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की पहिली संख्या आहे आपली 23,25,919. या संख्येपेक्षा मोठी संख्या ही 1 नंबरची आणि 3 नंबरची आहे. 23,29,000 आणि 23,36,000. या ठिकाणी आपल्याला 2 नंबरला येणारी संख्या ही शेवटच्या संख्येपेक्षा लहान असायला हवी. म्हणजे आपली तिसरी संख्या आहे 23,35,000 आणि तिसरा प्रश्न आहे, पर्याय आहे 23,36,000. म्हणजे ह्या तिसऱ्या संख्येपेक्षा ही मोठी संख्या आहे. म्हणजेच आपलं उत्तर हे 1 नंबर पर्याय असेल. 23,29,829. पर्याय क्रमांक 1 हे चढत्या क्रमानं येणारी दुसरी संख्या ही बरोबर असेल. या स्वाध्यायामधला 10वा प्रश्न. एका महिला बचत गटाने 68,500 रुपयांच्या ठेवी जमा केल्या. या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही? कोणते योग्य नाही हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. यासाठी आपल्याला पर्यायाचा वापर करावा लागेल या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी. या ठिकाणी पहिला पर्याय आहे 68,500. 68,500 म्हणजे 68,500च होतात. हे अगदी बरोबर आहे. दुसरा आहे 68,500. 68,500 या पद्धतीने आपण लेखन वाचन करतो, ही बरोबर आहे. तिसरा आहे 685 शतक. 685 शतक. 685ला जर आपण 100नं गुणलं तर अगदी 68,500 हे उत्तर बरोबर येते. किंवा 600 शतक म्हणजे 60,000 होतात आणि 85 शतक म्हणजे 8,500 होतात. म्हणजेच याही पद्धतीनं आपण ही संख्या लिहू शकतो, वाचू शकतो. चौथा पर्याय आहे 685 दशक. पहा या ठिकाणी 600 दशक जर म्हटलं तर या ठिकाणी 6,000 होतात आणि 85 दशक म्हणजे 850 होतात. म्हणजे 6,850 म्हणजे हे अगदी चुकीचं लेखन किंवा वाचन असेल. 685 दशक म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओमध्ये स्वाध्याय 2.2 मधील सर्व प्रश्न स्पष्टीकरणाशी सोडवण्याचा प्रयत्न केला. सांगत असताना सांगण्याच्या ओघात जर एखादा प्रश्न माझ्याकडून चुकीचा सांगण्यात आला असेल तर तो विद्यार्थ्यांनी समजून घेऊन तो प्रश्न बरोबर सोडवण्याचा स्वतः प्रयत्न करावा. धन्यवाद.